हरिओम. चिंतन प्रवचन क्रमांक 77. मन माया सच्चित आनंद. ब्रह्मांडामध्ये आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामधून सर्वप्रथम ओंकार ध्वनी झाल्यावर त्या ध्वनीद्वारे आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमामधील चैतन्य, प्राण, वायू, तेज संपूर्ण ब्रह्मांडामध्ये सर्वत्र पसरले, व्यापले. येथे विश्व निर्माण झाली, त्यावर सृष्टी निर्माण झाली. हे सर्व जाणून पुरुषोत्तम या स्वनिर्माणाच्या प्रेमात पडला असावा, कारण तो येथे अंशात्मा होऊन वास्तव्य करून सृष्टी साक्षीत्वाने अवलोकन करू इच्छित झाला. यामुळे अंशात्म्यामधून विश्वामध्ये सजीव सृष्टी निर्माण झाली, त्यामधून माया निर्माण झाली. माया याचा अर्थ या सृष्टीचे आकर्षण. सृष्टीमध्ये जीवसृष्टीला पोषक अशी सप्त महातत्वे निर्माण झाली. जीवसृष्टीला जगण्यासाठी सुविधा म्हणून यामधून अनंत विविध आणि वैचित्र्यपूर्ण जड वस्तुजगत सूक्ष्म गोष्टी निर्माण झाल्या. हे सर्व येथे उत्पन्न होते, काही काळ टिकते आणि मग त्या निर्माणामध्येच लय होते. त्यापासून पुन्हा उत्पन्न होते, काही काळ टिकते आणि मग पुन्हा त्या निर्माणातच लय होते. असे हे रहाटगाडगे अव्याहत सुरू आहे. लय होताना जडवस्तू गोष्टी लय होतात, परंतु त्यामधील अंशात्मा अविनाशी अक्षर अमृत असल्यामुळे तो तसाच अंतराळात राहतो. यथाकाळी गतसंचनानुसार तो नवीन देह धारण करून पुन्हा येथे येतो. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनामधून ही उत्पत्ती, स्थिती, लय सर्व मायावी आहे, हे सत्य नाही. कारण हे सर्व उत्पादन काही कालावधीस टिकते, ते कायम अक्षर अमृत अविनाशी नाही. हे निर्माण आपल्या मनमाया या भावंडामुळे दिसते, जाणवते, आकलन होते, वापरले जाते, परंतु ते कायम टिकाऊ अक्षर अविनाशी अमृत नसल्यामुळे भगवान आद्य श्री शंकराचार्यांच्या मते ते मिथ्या आहे, परंतु त्यामधील अंशात्मा तेवढा सत्य आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी माया स्वीकारली, परंतु ब्रह्मसत्या जगत मिथ्या हे स्पष्ट केले. आपल्याला अपत्याचा जन्म होतो, लगेच आई वडिलांना त्या अपत्याबद्दल वात्सल्य, ममता, आपुलकी जाणवू लागते. यामुळे प्रत्यक्ष देहामधून अपत्याला जन्म देणाऱ्या मातेला अपत्याच्या भुकेची काळजी इतकी असते की तिला दुधाचा पाहणा सुटतो. बाळाने ते दूध प्राशन केले की त्याची भूक भागून ते जितके खुश होते, त्याहीपेक्षा ती माता जास्त खुश होते. आता विचार करा की ते वात्सल्य, ममता, आपुलकी कुठे दिसते का? कोणा तिरायजाला ते वात्सल्य, ममता, आपुलकी दाखविता येते का? परंतु ते वात्सल्य, ममता, आपुलकी मातेला, पित्याला जाणवते. याचे कारण त्यांच्यामधील ती माया आहे. त्या बाळाला सुद्धा ती स्त्री, तो पुरुष आपले माता पिता आहेत असे वाटू लागते. हे वाटणे त्या मायेमुळे असते. स्त्री पुरुष, भाऊ बहीण, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी यांच्यामधील प्रेम दाखविता येत नाही, परंतु ते त्या सर्वांना जाणवते आणि ते त्याप्रमाणे प्रत्यक्ष वर्तन करतात. या सर्वांचा उपयोग करून आपण आपला देह जीवित, सुदृढ, सशक्त ठेवतो. म्हणून मनमाया यांचा कधीही दुस्वास करायचा नाही. त्यांचा आपल्या विधायक कार्यासाठी उपयोग करून घ्यायचा. येथे आत्मपरब्रह्माने कोणतीही वस्तू, गोष्ट विनाकारण निर्माण केलेली नाही. प्रत्येक वस्तू, गोष्ट यांचा काही ना काहीतरी उपयोग आहे. आपण उपयोग करून घ्यायची कला शिकायची. तसेच हेही लक्षात ठेवायचे की या वस्तूंचा, गोष्टींचा हा इतकाच उपयोग आहे. या पलीकडे यांचा उपयोग केल्यास ते भोग निर्माण करते, त्याने सुखदुःख निर्माण होते. तो पूर्वीचा काळ गेला, आता आधुनिकता आहे. हे अपत्य माता पित्याच्या मदतीने उच्च शिक्षण घेते आणि परदेशी निघून जाते. इकडे माता पित्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते. अपत्याने माता पित्याच्या मर्जीविरुद्ध लग्न केले तर त्याला घराबाहेर काढले जाते.
सोन्याला आकार देऊन त्याचा दागिना केला की त्याचे नाव उपयोग बदलतो, परंतु मूलतः ते सोनेच असते. दागिना दिसणे यामागे मनमाया असते. बांगड्या मोडून अन्य दागिना केला की त्याचे नाव बदलते, उपयोग बदलतो, ही माया असते. वास्तवात ते सोनेच असते. परंतु जसजसा मूलभूत वस्तूचा आकार बदलतो तसतसे त्याच्यात मायावी विकार निर्माण होतात. याला मनमाया साथ देतात. सोन्याची लगड आकर्षण नाही निर्माण करत, परंतु त्या लगडीच्या पाटल्या केल्या की त्या पाटल्या आकर्षित करतात. लाकडाच्या फळ्या प्लायवूड असते, ते आकर्षित नाही करत, परंतु त्याचे फर्निचर केले की ते आकर्षण निर्माण करते. विटा, वाळू, सिमेंट, स्टील, रंगाचे डबे इत्यादी पडलेले असतात, ते नाही आकर्षित करत, परंतु त्यांचा विशिष्ट प्रकारे उपयोग करून जेव्हा इमारत तयार होते तेव्हा ती आकर्षण निर्माण करते. ही सर्व मनमाया आहे. वास्तविक यांचा मूलभूत विचार केला तर सोने, लाकूड, इमारतीचे सामान हे सर्व पृथ्वी तत्व आहे. या वस्तूंचा आकार बदलला की त्यांना विकार जडतो, ती माया असते. संत म्हणतात, चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे. कारण चंदनाचे झाड आणि त्याचा सुगंध हे दोन्हीही पृथ्वी तत्व आहे, माती आहे, त्याचे काय एवढे कौतुक. देह एकच एक आहे, परंतु काळ जसजसा पुढे पुढे जातो तसतसा त्यात बदल होत जातो. हे मायेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. बालपणी देह गोजीरवाणा दिसतो, त्याला वात्सल्याने उचलून त्याचे लाड केले जातात, त्याच्या बाललीलांचे कौतुक केले जाते. यामागे मनमाया ही भावंडे असतात. हळूहळू वय वाढते, देह तारुण्यात येतो, त्याच्याबद्दल शारीरिक आकर्षण, ओढ वाटून तरुण तरुणी एकत्र येतात. यामागे मनमाया ही भावंडे असतात. हळूहळू वय वाढते, देह प्रौढ होतो, केस विरळ आणि पांढरे होतात, काही दात सोडून जातात. या देहाचा उपयोग दूध आणणे, भाजी आणणे, घर सांभाळणे इत्यादी केला जातो. हा 50 वर्षांपूर्वींचा चालीरीती सांगून बेजार करणार म्हणून लहान आणि तरुण यापासून जरा दूर राहणे पसंत करतात. यामागे मनमाया ही भावंडे असतात. हळूहळू वय वाढते, देह म्हातारा होतो, डोक्यावर टक्कल, तोंडाचे बोळके, कातडीवर सुरकुत्या, हाती काठी असे त्याचा देहाचे हे काळामुळे नवे रूप तयार होते. आजारपण घेरते, त्याचे बोचके वृद्धाश्रमात टाकले जाते. आश्रमामधून कधी आजारपणाचा फोन आला तर त्याला उत्तर दिले जाते, तुम्हाला पैसे त्यासाठीच देतोय. शेवटी एकदाचा तो अपेक्षित फोन येतो आणि सर्वांना सांगितले जाते, आम्हाला हाल पाहवत नव्हते. आता आपले माणूस गेले की वाईट वाटणारच, परंतु सुटले आणि त्यांचे हाल संपले, ते एकार्थी बरे झाले म्हणायचे. ऐकणारे अभिनय करत दुजोरा देतात. यामागे मनमाया ही भावंडे असतात. अशी या देहाची मनमाया कहाणी आहे. कारण या देहामधील अंशात्मा देह धारण करताना जसा असतो तसाच सदा अमर, अक्षय, अबाधित असतो. हे वेळीच ओळखावे. ती प्रज्ञा असते, ते आत्मज्ञानींचे लक्षण असते. असे जो ओळखतो तो प्रौढावस्थेमध्येच संसारापासून, कुटुंबियांपासून अलिप्त, त्रयस्थ साक्षीत्वाने राहू लागतो. तो मनमायाच्या बाजारात अडकत नाही. त्यातून वेळीच काळाची पावले जो ओळखतो आणि स्वतःच आपल्या कुटुंबियांना आपल्या पश्चात आपली कमाई देतो किंवा एखाद्या मठामध्ये किंवा आश्रमामध्ये स्वतःची कमाई त्या मठाला, आश्रमाला देणगी देऊन दाखल होतो. अध्यात्माने सांगितल्याप्रमाणे जर तेथे आचरण केले तर तो शेवटपर्यंत आध्यात्मिक वाचन, श्रवण, मनन करत आत्मानंदात मोठ्या मजेत राहू लागतो. प्रौढावस्थेत घरी राहा किंवा मठात राहा किंवा आश्रमात राहा, त्याने काही फरक पडत नाही. जर उर्वरित जीवन आनंदात जावे आणि मुक्ती प्राप्त व्हावी अशी इच्छा असेल तर आता आपला कार्यक्रम कसा असावा ते समजून घ्या. या कार्यक्रमायोगे आपल्याला घरी, मठात, आश्रमात कोणी त्रास देत नाहीत, उलट आदरच केला जातो. हा कार्यक्रम असा आहे. 1. वैखरी वाणी.
आता इतकी वर्षे वैखरी वाणीचा उपयोग केला तितका पुरे झाला. आता अत्यावश्यक गरजेपुरतेच कमीत कमी शब्दात बोलावे, अन्य वेळी पूर्ण मौन राहावे. कुटुंबियांसह कोणाही जवळ सल्ला द्यायला, चौकशी करायला किंवा अशाच कोणत्याही कारणाने त्यांनी विचारल्याशिवाय मुळीच बोलू नये. अशा वेळी मन आपल्याला काहीतरी कारण सांगून बोलायला उद्युक्त करते तेव्हा सावध असावे. मध्यमा वाणी. 2. मध्यमा वाणी म्हणजे मनात बोलणे हे पूर्ण बंद झाले पाहिजे. इंद्रियांना काही जाणीव झाली तर लगेच मध्यमा वाणी सक्रिय होते. जरा जरी वेळ मिळाला तरी मन आतल्यात बोलू लागते. हे लक्षात येताच लगेच मनाला चाप लावावा. ही सवय जर लागली तर भविष्यात वेड लागायची शक्यता असते. असे घरीदारी मनातल्या मनात स्वतःशी सतत बोलत असतात. कोणीही न विचारता एका विषयामधून दुसरा आणि मग तिसरा विषय काढून सतत तोंडाची टकळी सुरू ठेवतात. माझी एक नातेवाईक ही अशी सतत क्रिकेट कॉमेंट्री केल्यासारखी बोलत असे. तिने मला विचारले, माझ्या घरी कधी येणार? मी क्षणाचाही विलंब न लावता तिला सांगितले की तुझे मौन असेल त्या दिवशी मी येईन. मी अति शहाणा झाल्याचा शेरा तिने ऐकवला. तो मी आशीर्वाद म्हणून स्वीकारला. हे मी अशासाठी सांगत आहे की तिच्या वृद्धापकाळात तिला कोणीही मुले सांभाळायला तयार झाली नाहीत. शेवटी सुमारे 10 वर्षे तिला वृद्धाश्रमात काढावी लागली. अशा व्यक्तीने हा आपला बोलघेवडेपणा वेळीच ओळखून व्रत म्हणून महामंत्राचा जप करावा. ओम तत्सत्वम असे, ओम तत्सत्वम असे, ओम तत्सत्वम असे. आठवड्यातून एक दिवस मौन जरूर पाळावे. आपण मुळातच मितभाषी असावे. अति बडबड करू नये. स्वतःचे निरीक्षण करून स्वतःवर लक्ष ठेवून मनाची मध्यमा वाणी स्विच ऑफ करावी. 3. पश्चंती वाणी. ही मिटल्या डोळ्यांपुढील अदृश्य वाणी आहे. ही वाणी साधारणपणे मन, बुद्धी, स्मृतीमधून आठवण होऊन कार्यरत असते. परंतु आता ही वाणी स्मृतीमधून सुरू होणे पूर्ण बंद झाले पाहिजे. कारण आता पश्चंती वाणीने आपल्याला दार्शनिक व्हायचे आहे. यासाठी घरी, मठात, आश्रमात जेथे असाल तेथे डोळे मिटून जास्तीत जास्त वेळ स्वतःजवळ पूर्ण प्रशांत बसावे. आता लक्षात घ्यावे की वरील 2 पायऱ्यांमुळे या तिसऱ्या पायरीमध्ये वैखरी आणि मध्यमा वाणी बंद झालेल्या आहेत. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, बुद्धी, स्मृती, मन ही सर्व इंद्रिये बंद झालेली आहेत. याचा अर्थ आता पश्चंती वाणी मन, बुद्धी, स्मृती याऐवजी जीवात्म्याकडून प्रकट झाली पाहिजे. यासाठी स्वतःजवळ प्रशांत व्हा. मिटल्या डोळ्यासमोर जे काही प्रकट होईल त्याचा मागोवा घ्या. जास्त सविस्तर माहितीसाठी माझ्या दादू दयाल वाणी यामधील दर्शन हे प्रवचन यूट्यूबवर ऐकावे. 4. परावाणी. आता परावाणीची सीमा सुरू होते. ही वाणी आपल्या जाणीवेच्या कक्षेबाहेर असते. ती त्या परमशक्तीची वाणी असते. आपण एकचित्त होऊन स्वतःजवळ बसून सर्वथैव देहातीत झालो की ही वाणी कार्यरत होते. यथाकाळी दर्शन होते. दर्शन होऊन किंवा न होऊन मरण आले तरी ते मोठ्या उत्सुकतेने, आनंदाने स्वीकारले जाते. कारण आता नवीन देही, नव्या वातावरणात, नव्या सृष्टीलीलेचा आस्वाद घ्यायला मिळणार असतो. देह त्याग करून सच्चित आनंद यात्रेला प्रस्थान ठेवले जाते. हरिओम.